नमस्कार मंडळी, मी आहे नानासाहेब देशपांडे. तुम्ही पाहता आहात आपलेच न्यूज मीडिया चॅनल. आज आपण घेऊन आलो आहोत नवरात्रोत्सव आणि त्यातील दुर्गा अष्टमीचे विशेष विश्लेषण. यवतमाळ आणि घाटंजी शहरात दरवर्षी ज्या भव्यतेने आणि भक्तिभावाने दुर्गा उत्सव साजरा होतो, त्याची आज आपण एक आध्यात्मिक सफर करणार आहोत. या प्रवासात आपण जाणून घेऊया नवरात्राचे महत्त्व, दुर्गा अष्टमीचे वैशिष्ट्य, देवीचे स्वरूप आणि या उत्सवामागील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ. नवरात्र म्हणजे देवीची उपासना. हा उत्सव वर्षातून दोनदा चैत्र व अश्विन महिन्यात साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते आणि विजयादशमीला त्याचा समारोप होतो. नवरात्र हे आध्यात्मिक साधना, आत्मशुद्धी आणि शक्तिप्राप्तीचे पर्व आहे. या 9 दिवसात नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. प्रत्येक रूपाचे वेगळे गुण, वेगळे आशीर्वाद आहेत. याच काळात भक्त उपवास, जप, होम हवन, गरबा दांडिया, भजनी कीर्तन यामध्ये सहभागी होतात. नवरात्रातील 8वा दिवस म्हणजेच महाअष्टमी. पौराणिक कथा सांगतात की अष्टमीच्या दिवशी देवीने चंडमुंडाचा वध करून चामुंडा हे रूप धारण केले. या दिवशी देवी महागौरीची विशेष पूजा केली जाते. महागौरी ही सौम्य, पवित्र आणि कल्याणकारक आहे. भक्त या दिवशी कुमारी पूजन करतात. लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांचा सन्मान केला जातो. काही ठिकाणी संधी पूजा, हवन आणि दुर्गा सप्तशतीचा अखंड पाठ होतो. असे मानले जाते की अष्टमीच्या दिवशी केलेली साधना लाख पटीने फलदायी ठरते. आरोग्य, धनसमृद्धी, शौर्य, कीर्ती व मोक्ष यासाठी अष्टमीला उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते. यवतमाळ आणि घाटंजी शहरात नवरात्राच्या काळात दुर्गा उत्सव भव्यतेने साजरा होतो. शेकडो मंडळे, सुंदर सजवलेले देवीचे मंडप, आकर्षक रथयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम या काळात पाहायला मिळतात. अष्टमीच्या दिवशी तर भक्तांची विशेष गर्दी असते. देवीच्या मंडपात अखंड भजन कीर्तन, सामूहिक आरती आणि प्रसाद वितरण सुरू असते. समाजातील सर्व घटक या उत्सवात सहभागी होतात. या उत्सवामुळे शहरात धार्मिक एकता, सांस्कृतिक जिव्हाळा आणि सामाजिक बंधुभाव वाढतो. आता पाहूया देवीच्या नवरूपांचे सविस्तर वर्णन. शैलपुत्री, स्थैर्य व धैर्य. ब्रह्मचारिणी, तपश्चर्या व संयम. चंद्रघंटा, शौर्य व तेज. कुष्मांडा, सृजनशक्ती. स्कंदमाता, मातृत्व व संरक्षण. कात्यायनी, विवाह सौख्य व सामर्थ्य. कालरात्री, दुष्टांचा नाश. महागौरी, पावित्र्य व मोक्ष. सिद्धिदात्री, सर्व सिद्धी व कल्याण. नवरात्र हे केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक साधनेचे पर्व आहे. या काळात मनातील नकारात्मकता, राग, लोभ, अहंकार यांचा नाश करून भक्ती, श्रद्धा, संयम, प्रेम व आत्मशांती वाढवली जाते. दुर्गा अष्टमी हा दिवस आपल्याला शिकवतो की जीवनात कोणतीही अडचण आली तरी श्रद्धा आणि धैर्याने तिला सामोरे गेल्यास विजय निश्चित आहे. मित्रांनो, हा होता नवरात्रोत्सव आणि दुर्गा अष्टमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक व धार्मिक विश्लेषण. यवतमाळ व घाटंजीतील हा उत्सव केवळ भक्तीचा नाही तर सामाजिक एकतेचा आणि संस्कृतीच्या जतनाचा उत्सव आहे. देवी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य भरभरून देऊ दे, हीच प्रार्थना. जर आमचे हे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर कृपया आमच्या न्यूज मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. भेटूया उद्याच्या एका नवीन घडामोडींसह. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपली काळजी घ्या. नमस्कार.
ओम जय अंबे। सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति। दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव।